आत्ता अशी जी माहिती मिळते की 7 ठाकरेंचे खासदार आहेत ते शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. या गोष्टीकडे सर कसं पाहता बाबा, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा पहिले नेमकं काय सांगतो हे तुम्ही सांगा. नाही, हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे म्हणजे 10वी अनुसूची आणि काही आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये 102 वगैरे जे आर्टिकल आहे ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून टाकलेलं आहे. आणि माननीय श्री राजीव गांधी पंतप्रधान असताना पक्षांतरांचं जे लोण होतं ते संसदीय लोकशाहीला अत्यंत घातक असं होतं. त्यामुळे त्यांनी 1985 साली हा कायदा 52व्या घटनादुरुस्तीद्वारे समावेश केला संविधानामध्ये. आणि त्यामध्ये त्यानंतर 2003 साली माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना त्यांनी या कायद्यामधली स्प्लिटची तरतूद काढून टाकली. स्प्लिट म्हणजे जर 1/3 सदस्य फुटले तर ते त्यांना अपात्रताही लागू होत नव्हती, ही तरतूद काढून टाकली. पण आता सध्या पॅरा 4मध्ये या संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या पॅरा 4मध्ये फक्त मर्जरची तरतूद, मर्जर म्हणजे विलिनीकरणाची तरतूद आहे. यामध्ये एखाद्या पक्षाचे, आता पक्षामध्ये 2 भाग असतात, एक संघटनात्मक पातळीवरचा पक्ष आणि एक राजकीय पातळीवरचा पक्ष म्हणजे संसदीय पक्ष किंवा विधिमंडळ पक्ष. या दोन्ही मध्ये संघटनात्मक पक्षामध्ये आणि विधिमंडळ पक्षामध्ये जर एक ते वेगळे झाले, काही वेगळ्या उद्दिष्टामुळे ते वेगळे झाले, त्यांचं पटलं नाही, काही कारण असेना, ते 2/3 सदस्य ते जर वेगळे झाले आणि त्यांनी आपला एक पक्ष स्वतंत्र स्थापन केला आणि त्या पक्षाला दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन केलं तर त्यांना त्या अपात्रतेच्या कारवाईपासून त्यांना मुक्ती मिळू शकते किंवा ती होणार नाही कारवाई त्यांच्यावर, अशी ती पॅरा 4मध्ये तरतूद आहे. हा कायदा अगदी स्पष्ट आहे. आणि या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की मागे शिवसेनेचं जे प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अजूनही, कारण त्याच्यावर निर्णय दिलेला नाही, आणि त्यावेळेस असं झालंय की जो फुटून निघाला होता गट तो क्लेम करू लागला की माझाच मूळ पक्ष आहे, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी मीच आहे, असं त्यांनी क्लेम केला. आणि ते मर्ज कुठेच झाले नाही. जो फुटून निघालेला गट होता ते मर्ज झाला नाही. तर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं इंटरप्रिटेशन काय आहे तर ते बघूया. पण आता अजूनही किती वर्ष, 4 वर्ष, आता 22 पासूनचं प्रकरण न्यायालयात पेंडिंग आहे. खरं म्हणजे आता 2-3 न्यायाधीश होऊन गेले सर्वोच्च न्यायालयाचे. न्यायाधीश चंद्रचूड साहेब झाले, गवई साहेब झाले, कुणीच या प्रकरणाला हात घातला नाही किंवा निर्णय दिलेला नाही. काय हे प्रकरण एवढं किचकट आहे, कोणी हात घालायला मागत नाही असं वाटतंय की, म्हणजे हे आता 40 आमदार गेले, त्यांच्यासोबत अनेकांचा त्यानंतरही प्रवेश झाला. स्वतः शिंदे हे पक्षाचे मुख्य नेते देखील झाले, परंतु त्या पक्षाला मान्यता ही आहे किंवा शिवसेना हा मूळ पक्ष, जे नेते किंवा जी संघटना ती त्यांच्यासोबत गेलेली आहे तीच राहू शकते, अशी तरतूद अशी आतापर्यंत असं वाटतंय का, किंवा बाबा कायद्यानुसार हे बेकायदेशीरच आहे अजूनपर्यंत? नाही, सध्या जो कायदा आहे त्यामध्ये तर स्पष्ट आहे. आता मी याच्या संदर्भात याचं उदाहरण देतो. पश्चिम बंगालमध्ये आता बघा की तृणमूल काँग्रेसचे फुटलेले जे 20 सदस्य आहे त्यांनी तातडीने कुठल्या तरी एका सिक्कीमचा, त्रिपुराचा एक पक्ष आहे कुठला तरी TMC की असं काहीतरी, सॉरी TMC नाही, AICMC असं काहीतरी पेपरला आलेलं आहे, त्या पक्षामध्ये तो पक्ष विलीन झाला आहे. तृणमूल काँग्रेस जी मोठा पक्ष आहे त्यातले काही फुटीरतावादी त्यांनी पक्ष स्थापन केला आणि त्या दुसऱ्या लहानशा पक्षात त्यांनी विलीन केला. तो जिल्हा परिषद पातळीचा पक्ष आहे, त्यांना मतं सुद्धा मिळाली नाही. कारण कायद्याचं मॅन्डेट आहे की जो 2/3 सदस्य ते वेगळे झाल्यानंतर, त्यांना वेगळा पक्ष झाल्यानंतर त्या पक्षाने दुसऱ्या तरी कुठल्या पक्षात विलीन झालं पाहिजे, मर्जर झालं पाहिजे, तरच ते कायद्याने व्हॅलिड होतं. पण यावर आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. शेवटी कसं आहे, कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे सर्वोच्च न्यायालयाची की या संदर्भात असे निर्णय देण्याचा गरज आहे त्याने. कारण ही ज्युडिशियल रिव्ह्यू ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना भारतीय संसदीय लोकशाहीची आहे आणि ही संविधानाने आपल्याला दिलेली आहे. आणि हे संविधान, भारतीय संविधान एक अत्यंत महत्त्वाचं असून या संविधानाने ज्युडिशियल रिव्ह्यू, हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो अधिकार आहे, मी या संदर्भात अमेरिकन राज्यघटनेचा उल्लेख करेल. 1787 ची अमेरिकेची राज्यघटना आहे आणि 1803 साली जॉन मार्शल या जगविख्यात न्यायाधीशाने हा मॅरबरी वर्सेस मॅडिसन या एका प्रसिद्ध खटल्यामध्ये 1803 साली निर्णय दिला आहे
की काँग्रेशनल लॉ विच इज व्हायोलेटिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर टू बी डिक्लेअर्ड नल अँड व्हॉइड. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूचा हा अधिकार दिलेला आहे आणि याच अधिकाराअंतर्गत आपल्याला आठवत असेल आपल्या सर्वोच्च न्यायालयाने 1950ला बिहार वर्सेस कामेश्वर आहे, साजन सिंग केस आहे, शंकरी प्रसाद केस आहे, जे एक प्रसिद्ध असं गोलकनाथ खटल्यात पार्लमेंटला निर्णय देऊन त्यांनी पार्लमेंटला आपले अमेंडमेंटचे अधिकार त्यांनी काढून घेतले. केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये त्याने बेसिक स्ट्रक्चर थिअरी घातलेली आहे. असे जे लँडमार्क जजमेंट आहे, मिरर ऑमिल आहे, राजाराम पालचं जजमेंट आहे, आता मराठा रिझर्वेशनचं जजमेंट आहे, त्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरलेला आहे. तर त्याच अधिकाराचा वापर करून मला असं वाटतं की या खटल्याचा त्यांनी शिवसेनेचा जो पेंडिंग खटला आहे त्याचा निर्णय लवकरात लवकर दिला पाहिजे. कायद्याचा अभ्यासक म्हणून सर्वोच्च न्यायालय आणि न्यायासनाचा संपूर्ण आदर राखून मी माझं एक मत असं व्यक्त करतो, हा निर्णय लवकर आला पाहिजे. नक्कीच तुम्ही तुमचं मत हे व्यक्त केलं शिवसेनेच्या म्हणजे या दोन्ही पक्षांसंदर्भात. आता मी पुन्हा तुम्हाला ऑपरेशन टायगर संदर्भात विचारपूस करणार आहे. एकंदरीत अशा ज्या बातम्या आहेत की 7 खासदार आहेत ठाकरेंचे हे संपर्कात आहेत, परंतु त्यातले 7 पैकी जर 2 गेले 3 गेले तर बाबा त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होईल किंवा ते विलीन होऊ शकतात, दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात, असं काय? यामध्ये सुद्धा मागे जजमेंट आलेलं आहे. सोमनाथ बाबू चटर्जी लोकसभेचे स्पीकर असताना त्यांनी असं जजमेंट दिलंय की असं पिसमेल नको, जी फूट पडली पाहिजे किंवा जे काही झालं पाहिजे ते एकाच वेळेस झालं पाहिजे. सिरीज ऑफ जे घटना घडतील हा एकत्र गृहीत धरता येणार नाही असं त्यांचं जजमेंट आहे. यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आता क्लिअर केलं पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो की मर्जर काय, स्प्लिट काय, हे सगळं न्यायालयाच्या कक्षेत आहे ती बाब आता. कारण की आज 2 गेले, उद्या 2 गेले, परवा 4 गेले, हा मग याला एकत्र तुम्ही प्रोसेस असं काही समजू नका असं ते. पण माझे मधुकरराव चौधरी साहेब शिवसेनेच्या खटल्यामध्ये, छगन भुजबळ साहेबांच्या खटल्यामध्ये त्यांनी असा निर्णय दिला होता की 1-2 गेले, मग 4 गेले, मग 10 गेले, हे त्यांनी एकत्रच पकडलं होतं सगळं ते एकत्र हे करून. या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. मग आता समजा म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिले 2 गेले त्यानंतर 1 गेला किंवा असे करून 7 झाले महिनाभरामध्ये, तरी म्हणजे त्यांचा पक्ष ते विलीन करू शकतात किंवा तो कायदा लागू होऊ शकतो किंवा त्यांच्यावरती काही कारवाई, त्यांचं सदस्यपद रद्द नाही होऊ शकत असं त्या ठिकाणी आहे? नाही, आता कसं आहे, 2 गेले की लगेच पिटिशन येणार, डिस्क्वालिफिकेशन पिटिशन. त्यावर मॅन्डेटरी अध्यक्षांनी निर्णय दिला पाहिजे की नाही बाबा हे 2 बसत नाही ते याच्यामध्ये आणि तातडीने त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. त्यानंतर 4 गेले ते सुद्धा हे आता 2 झाल्यानंतर 4ची वाट बघायची, 4 झाल्यानंतर 6ची वाट बघायची, हे तसं मला म्हणजे योग्य वाटत नाही, कायदेशीर वाटत नाही. त्यामुळे एकाच वेळेस स्प्लिट झालं, जे काही व्हायचं असेल, पक्ष व्हायचा असेल किंवा मर्जर व्हायचं असेल ते ॲट ए टाइम झालं पाहिजे, असं तो कायद्याचा अर्थ आहे किंवा कायद्याचं मॅन्डेट आहे. मग आता जेव्हा हे फुटतील हे खासदार, जेव्हा म्हणजे आता समजा तुम्ही म्हणताय की 7 झाले तर हे एकत्र फुटले पाहिजे, हे एकत्र फुटले पुन्हा हे शिंदेकडे गेले, मग हे शिंदेच्या पक्षात प्रवेश केले पाहिजे यांनी केलं पाहिजे किंवा हे पण शिंदेसारखंच म्हणजे तो प्लान आखला जाईल किंवा बाबा खरी शिवसेना आमचीच, म्हणजे केंद्रात तरी वेगळंच आहे ना किती काय झालं तरी, मग तिकडे पण तोच खेळ रंगला जाईल का की बाबा खरी शिवसेना आमचीच आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे जास्त खासदार आहेत असं? कदाचित मला वाटते तोच प्रयोग केंद्रात केला जाईल असं दिसतंय. कारण हे 7 खासदार जर बाहेर पडले तर ते म्हणतील की आमचीच शिवसेना मूळ शिवसेना आहे, कारण आमच्यासोबत संघटनात्मक पक्षाचे सुद्धा आहे आणि संसदीय पक्षाचे सुद्धा खासदार आहे आणि ते सिद्ध करतील लोकसभेच्या अध्यक्षांसमोर कागदोपत्री पुरावा वगैरे हे सादर करून वगैरे. आता कदाचित हाच खेळ किंवा हाच प्रयोग राबवला जाईल असं एक मला गणित दिसतं. आणि ह्याच ह्याच्यावर मला असं वाटतं की हे त्याचं ॲक्च्युअल स्पिरिट नाही आहे त्या 4थ्या अनुसूचीचं, 10व्या अनुसूचीचं किंवा पक्षांतरबंदी कायद्याचं. यावरच सर्वोच्च न्यायालयाने अजून निर्णय दिलेला नाही. म्हणून मी परत एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या माध्यमातून आणि सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदर राखून मी एक घटनेचा अभ्यासक, कायद्याचा अभ्यासक म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षा करतो की न्यायालयाचा निर्णय लवकरात लवकर येईल या संदर्भात. डॉक्टर साहेब, अजून एका गोष्टीकडे मी लक्ष केंद्रित करतोय की ठीक आहे ह्या गोष्टी होतात, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, पक्षामध्ये कधी कधी विचार पटले नाही जात, त्यामुळे इकडचे आमदार तिकडे जाणं, तिकडचे आमदार इकडे येणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु कोणत्या अशा म्हणजे गोष्टी आहेत त्या जर एका सदस्याने राखल्या गेल्या नाहीत, मग तो आमदारही असेल किंवा खासदारही असेल,
त्यांनी जर त्या राखल्या नाहीत किंवा त्या कायद्यानुसार केल्या नाहीत तर त्याचं सदस्यपद हे रद्द होईल, मग तो आमदार असेल किंवा खासदार असेल. यामध्ये मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही अँटी डिफेक्शन लॉ येण्यापूर्वी कमिटी झालेली होती आणि चव्हाण साहेब त्याचे अध्यक्ष होते. फार जुनी गोष्ट आहे ते. अशी या कमिटीला मला आठवतं, आता फार जुनी गोष्ट आहे. 85 साली हा कायदा आला, त्याच्यानंतर रिव्ह्यू करण्यात आलं होतं एकदा याचं वगैरे. त्या 1-2 बैठकाला हजर राहण्याचं मला आठवतं आणि त्यावेळेस तिथे असं एक मत व्यक्त केलं की आयडिओलॉजिकल डिफरन्स जर झाले म्हणजे तात्विक किंवा धोरणात्मक जर पक्षाच्या धोरणाशी एखाद्या सदस्यांना ते पटली नाही धोरणं, तर अशा वेळेस धोरणात्मक आयडिओलॉजिकल डिफरन्सेस झाले तर तो सदस्य त्या पक्षाच्या बाहेर पडू शकतो. पण त्यांनी असं त्यावेळेस असं व्यक्त केलं होतं की त्यांनी ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं त्या मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा द्यावा आणि तिथून त्यांनी बाहेर पडावं. हे त्यामध्ये असं जनरली चर्चा झाली होती. पण आता कोणी राजीनामा देईल असं या राजकारणात असं काही वाटत त्याच्या नाही. आधारावर आता राजीनामा देणं हे फार कमी होतं, फार कमी झालंय आणि ते मग बाहेर पडण्याचे प्रकार वाढलेले आहेत. अगदी प्रत्येक गोष्टींकडे आपण म्हणजे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टींचं विश्लेषण अगदी चांगल्या पद्धतीने करता. परंतु तुम्हाला मला एक असा वेगळा या राजकारणाविरहित प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे इतक्या वर्षांपासून आपण म्हणजे संपूर्ण राजकीय घडामोडी पाहतात. म्हणजे काँग्रेसचं सरकार पाहिलं असेल, भाजपचं सरकार पाहिलं असेल, महाविकास आघाडीचं शिवसेनेचं सरकार देखील पाहिलं असेल. पक्षांत म्हणजे आता गेल्या काही वर्षामध्ये जे राजकारणाला वळण आलंय, पक्ष फोडणं, त्यानंतर आमदार फोडणं, हे भारतीय किंवा राज्याच्या राजकारणासाठी किती घातकी असं वाटतंय सर? म्हणजे हे निश्चितच संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने हे वळण योग्य नाही. कारण संसदीय लोकशाहीचा मान राखायचा असेल, बूज राखायची असेल तर पक्षांतरला आळा घातलाच पाहिजे. कारण एका पक्षाच्या तिकीटवर तुम्ही निवडून येऊन किंवा त्या आयडिओलॉजीवर ध्येय धोरणावर निवडून येईल त्याच पक्षाची प्रतारणा करायची आणि फूट होऊन दुसऱ्या पक्षात जायचं तेच पद घेऊन, हे निश्चितच आपल्या लोकशाहीला घातक आहे. त्यामुळेच हा पक्षांतर बंदीचा कायदा त्या काळात आणला गेला होता. त्यामुळे सदस्यांना जर त्यांच्याशी धोरणात्मक आयडिओलॉजिकल तात्विक मतभेद असतील तर मग अगदी उत्तम आहे. मतभेद तर लोकशाहीत असावेत. कारण शेवटी लोकशाही म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याचं मत व्यक्त करू इच्छितो. मत व्यक्त करण्याचा त्याला अधिकार आहे. आर्टिकल 19 प्रमाणे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. त्यामुळे हा मत व्यक्त करायला काही हरकत नाही. पण मग त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी वेगळं आयडिओलॉजी की ज्या पक्षात आहे त्या पक्षात प्रवेश करावा. म्हणजे पद तेच ठेवून परत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं म्हणजे मतदाराशी प्रतारणा करणं, लोकशाहीला धोका देण्यासारखं आहे, असं माझं एक ठाम आणि स्पष्ट मत या संदर्भात मी व्यक्त करू इच्छितो. म्हणजे ही मतदाराचीच फसवणूक असेल. म्हणजे ज्या मतदारांनी त्या आयडिओलॉजीवर, त्या पक्षावरती विश्वास ठेवून ज्या म्हणजे उमेदवाराला निवडून आणून दिलंय, त्याच उमेदवारांनी जर मतदारांची फसवणूक केली तर म्हणजे पक्षाची फसवणूक होतेच. परंतु जो उमेदवार पक्षातर्फे निवडून आणला गेलाय किंवा तो स्वतःच्याही आयडिओलॉजीने निवडून आला असेल पण तो मतदारांची पण ती फसवणूक होते. किती काय झालं, एखादी विचारधारा असते आणि एखादं मत असतं, त्या मताने तो निवडून येत असतो. अत्यंत महत्वाची ही भूमिका तुम्ही मांडलेली आहे. यापुढे म्हणजे एकच शेवटचा माझा प्रश्न आहे. आत्ता ज्या काही गोष्टी आपण संसदेसंदर्भात मांडल्या किंवा खासदारांसंदर्भात मांडल्या, हेच कायदे आमदारांना देखील लागू होतात असं आहे? हो, निश्चितच. कारण 10वी अनुसूची जी आहे संविधानामधली ती खासदार आणि आमदार दोघांसाठी होते. विधानसभेसाठी आहे आणि संसदेसाठीही आहे. म्हणजे लोकसभेसाठी सुद्धा किंवा राज्यसभेसाठी हीच अनुसूची लागू आहे. यामध्ये काही फरक नाही. मग ठाकरेंचे असं म्हणजे चर्चा आहेत की 16 आमदार देखील निघू शकतात, तर हे 16 आमदार ही सहजपणे विलीन होऊ शकतात शिंदेमध्ये? निश्चितच. आता ठाकरेंचे मला वाटतं किती 20 काहीतरी आमदार आहे, त्यापैकी जर 2/3 16 असतील तर ते सुद्धा वेगळा पक्ष स्थापन करतील, गट स्थापन करतील आणि तो गट कुठल्या तरी पक्षात विलीन होईल. ते होऊ शकतं. आमदार आणि खासदार तसं काही त्याला हे नाहीये. आता मगाच चर्चा केल्याप्रमाणे आपण अगदी उत्तम त्याचं विश्लेषण आपणही केलेलं आहे. मी आपलं खरंच एक अभिनंदन करतो. आपला अभ्यास या संदर्भात आपण जो अभ्यास केला आहे संविधानाच्या तरतुदीचा वगैरे, याचं सुद्धा मला म्हणजे मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं.
आणि फार चांगला प्रश्न विचारला आपण आणि चांगलं एक विश्लेषण केलं, याबद्दल आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकच त्यामध्ये मला थोडंसं विचारायचं, आता जर खासदार एकत्र म्हणजे तुम्ही म्हणालात की बाबा गेले तर एकत्र फुटले पाहिजेत आणि एकत्र मर्ज झाले पाहिजेत त्यांच्यामध्ये, तर आता ठाकरेंचे नेमके किती खासदार जर एकत्र फुटले तरच ते मान्यतेनुसार आहेत? माझ्या मते 2/3 6 होतात, पण सेफर साईड 7 जर फुटले तर त्याला एक म्हणजे निसंकोचपणे विदाऊट एनी डाऊट हे मर्जर असं मानलं जाईल आणि त्याला वेगळा एक पक्ष होईल आणि तो कुठल्या तरी पक्षात त्याला विलीन व्हावं लागेल.